ओके, सो बायोटेक्नॉलॉजी मध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं की सगळ्यात फर्स्ट आपण ह्यूमन हेल्थ मध्ये इन्सुलिन आणि व्हॅक्सिन हे दोन पॉईंट म्हणणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे जीन थेरपी. सो जीन थेरपी मध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचे? सगळ्यात फर्स्ट जीन म्हणजे काय माहिती पाहिजे. सेकंड थिंग जीन थेरपी म्हणजे काय त्याचं मीनिंग कळायला असलं पाहिजे. नेक्स्ट जीन थेरपी कुठल्या कुठल्या एमनी यूज केलं जातं. कधी कधी जीन थेरपी केली जाते आणि जीन थेरपीचे दोन टाईप आहेत, तर ते दोन्ही टाईप मी तुम्हाला क्वेश्चन सांगितले. सो त्याच वेळी तुम्हाला आन्सर शोधण्यासाठी ही थिअरी नीट बघायची आहे. सो जीन थेरपी मध्ये सगळ्यात फर्स्ट जीन. सो जीन इट इज अ सेगमेंट ऑफ डीएनए. ओके, which codes for functional protein. जीन जो आहे तो डीएनए चा सेगमेंट आहे आणि हा सेगमेंट कशासाठी कोड करतो? फंक्शनल प्रोटीन साठी कोड करतो. कधी कधी वेगवेगळे जीन त्यांचे वेगवेगळे प्रोटीन्स एकत्र येतात आणि एक फंक्शनल प्रोटीन तयार होतं. फॉर एक्झाम्पल हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये किती चेन असतात? 4 पॉलीपेप्टाइड चेन असतात, 2 अल्फा आणि 2 बीटा. त्यापैकी अल्फाचे जीन कुठे लोकेट झालेले आहेत? HbA1 HbA2 कुठे लोकेट झाले? क्रोमोझोम नंबर 16 वरती आणि क्रोमोझोम नंबर 11 वरती कोणाचा जीन आहे? बीटाचा जो जीन आहे HbB जो आहे तो त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. म्हणजे जीन कसे 3 ठिकाणी वेगवेगळे जीन आहेत आणि हे जीन 3 वेगवेगळ्या प्रोटीन साठी कोड करतील. ते प्रोटीन एकत्र येतील आणि फायनल फंक्शनल हिमोग्लोबिन जे आहे ते तयार होणार आहे. आलं लक्षात? सो या सगळ्या जीनचा जो स्ट्रेच आहे, जो सेगमेंट आहे, जो फायनल फंक्शनल प्रोटीन साठी कोड करतोय तेवढ्याला आपण काय म्हणणार आहोत? जीन. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा जीन थेरपी म्हणजे काय असतं. तुम्हाला काय वाटतं जीन थेरपी म्हणजे काय असेल? जसं आपण केमोथेरपी म्हणतो. हा, खराब झालेला एखादा जीन असेल तर रिप्लेस करायचा, त्याच्याऐवजी चांगला जीन त्या ठिकाणी इन्सर्ट करायचा. किंवा खराब नाही झालेला पण एखादा स्पेसिफिक प्रोटीन साठी कोड करणारा जीन पर्पजली असंच इन्सर्ट करायचा, त्याला आपण जीन थेरपी असं म्हणतो. सो जीन थेरपी डीएनए दॅट कोड्स फॉर स्पेसिफिक प्रोटीन. काय झालं? किमोथेरपीमध्ये जसे आपण केमिकल यूज करतो, आपण कॅन्सरमध्ये वेगवेगळ्या थेरपी स्टडी केलेले आहेत. रेडिओथेरपी, किमोथेरपी, तर इम्युनोथेरपी, हार्मोन थेरपी, अशा वेगवेगळ्या थेरपीज असतात ज्याच्यामध्ये त्या त्या सबस्टन्सचा यूज केला जातो तो डिसीज, तो डिसऑर्डर क्युअर करण्यासाठी. सो किमोथेरपीमध्ये केमिकल्स यूज केले जातात, रेडिओथेरपीमध्ये रेडिएशन्स यूज केले जातात, हार्मोन थेरपी पण असते ज्याच्यामध्ये हार्मोन्स यूज केले जातात. शिकलोय की नाही हार्मोन थेरपी? एंडोक्राइन सिस्टीम मधला सगळ्यात शेवटचा पॉईंट हार्मोन थेरपी होता. रिप्रोडक्शनशी रिलेटेड जर काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यामध्ये हार्मोनची थेरपी यूज केली जाते. ओके, तसं डीएनए दॅट कोड फॉर स्पेसिफिक जीन इज डिलिव्हर्ड टू इंडिव्हिज्युअल सेल. इज डिलिव्हर्ड टू इंडिव्हिज्युअल सेल इन बॉडी. ओके, इट इज कॉल्ड ॲज जीन थेरपी. जीन थेरपी मध्ये काय इन्सर्ट केलं जाणार आहे? डीएनए. पण आपण कोणताही डीएनए नाही इन्सर्ट करणार ज्या डीएनए वरती काय असेल? जीन लोकेट झालेला असेल. बरोबर आहे का? डीएनएचा सगळ्याच्या सगळा सेगमेंट म्हणजे जीन नाही. मोठा डीएनए आहे त्या डीएनए मधला काहीच पार्ट प्रोटीन साठी कोड करतोय, बाकी बराच डीएनए कसा आहे? नॉन फंक्शनल आहे. ओके, सो जेवढा फंक्शनल आहे, जेवढा जीन आहे तेवढाच डीएनएचा पार्ट काय करायचा? नॉर्मल सेल मध्ये इन्सर्ट करायचा, इंडिव्हिज्युअल सेल मध्ये इन्सर्ट करायचा. याला काय म्हणायचं? जीन थेरपी. दोन्ही पॉइंट समजले? जीन सगळ्यांना माहितीच आहे. जीन थेरपी डीएनए दॅट कोड फॉर स्पेसिफिक जीन इज डिलिव्हर्ड टू इंडिव्हिज्युअल सेल इन बॉडी. बॉडी मधल्या इंडिव्हिज्युअल सेल मध्ये काय इन्सर्ट करायचा? डीएनए. ज्या डीएनए वरती जीन आहे असा डीएनए इन्सर्ट करायचा. याला जीन थेरपी असं म्हटलं जातं. आता जीन थेरपीची का गरज पडली? खरंच काय गरज आहे? आहे काय एवढी गरज? तर बघा तुम्हाला समजेल गरज आहे की नाही. सो मोस्ट डिसीजेस, नॉट ऑल बट मोस्ट, सगळेच डिसीजेस जे आहेत हे जीनच्या प्रॉब्लेममुळे होतात असं नाही. काही बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतात, काही व्हायरल, काही वर्ममुळे होणारे पण आहेत. पण बरेच डिसीजेस जे आहेत त्यांच्यामध्ये जेनेटिक फॅक्टर असतो. आता तुमच्या लक्षात येईल मोस्ट डिसीजेस हॅव जेनेटिक फॅक्टर, have genetic
फॅक्टर. मग कोणकोणत्या डिसीजेस मध्ये जेनेटिक फॅक्टर आहे याचे नेम बुक मध्ये दिलेले, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. पहिला आहे सिस्टिक फायब्रोसिस, सिस्टिक फायब्रोसिस. त्यानंतरचा सेकंड आहे हिमोफिलिया. काही डिसीज तुम्ही शिकलेला आहात, हिमोफिलिया. त्यानंतरचा नेक्स्ट झालेला आहे मस्क्युलर डिस्ट्रॉफी. ठीक आहे, यातला कुठला डिसीज झालेला आहे आपल्याला? हेमोफिलिया हा डिसीज झालेला आहे. हेमोफिलिया मध्ये काय होतं? ब्लड क्लॉटिंग होत नाही. आणि का होत नाही ब्लड क्लॉट? हा, क्लॉटिंग फॅक्टर. कुठले क्लॉटिंग फॅक्टर सांगते? 8 आणि 9. ते फॅक्टर तयार होत नाही, त्यामुळे ब्लड क्लॉटिंग होत नाही. तर त्या डिसीजला आपण हिमोफिलिया असं म्हणतो. ओके, मग आता दुसरा जो दिलेला आहे सिस्टिक फायब्रोसिस आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी. मस्क्युलर डिस्ट्रॉफी तुम्ही स्केलेटन अँड लोकोमोशन त्या लेसन मध्ये शिकलेला आहात. सिस्टिक फायब्रोसिस मे बी झालेला आहे, तरी पण मीनिंग सांगा. सिस्टिक फायब्रोसिस म्हणजे काय माहिती आहे? सिस्टिक डक्ट पर्टिक्युलरली सिस्टिक फायब्रोसिस काय बघा, अफेक्ट सेल दॅट प्रोड्यूस म्युकस, स्वेट किंवा सलाइवा तयार करणाऱ्या ज्या सेल आहेत, अशा सेल ज्या म्युकस तयार करतात, स्वेट करतात, त्या सेल ज्या त्याच्यामध्ये अफेक्ट होतात, त्या सेलचं जे काही सिक्रेशन आहे ते थिक होतं, असं घट्ट होतं आणि प्लग जो आहे तो तयार होतो. ट्यूबमध्ये प्लग बिल्डअप होतो. जसं की रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये म्युकस तयार करणाऱ्या सेल आहेत, तर त्या सेल जर अफेक्ट झाल्या तर त्यांचं जे सिक्रेशन आहे, म्युकस हे त्यांचं सिक्रेशन ते थिक होतं, घट्ट होतं आणि प्लग तयार करतं त्या ट्रॅकमध्ये. आणि ती जी कंडिशन आहे त्याला म्हटलं जातं सिस्टिक फायब्रोसिस. सो सिस्टिक फायब्रोसिस मध्ये कोणकोणत्या सेल अफेक्ट असू शकतात? स्वेट प्रोड्यूस करणाऱ्या सेल, अजून म्युकस प्रोड्यूस करणाऱ्या सेल आणि डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेट करणाऱ्या जे, तर त्या सगळ्या ज्या आहेत याच्यामध्ये येतात. सिस्टिक फायब्रोसिसचा जर मीनिंग माहिती नसेल तर नीट लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा. सिस्टिक फायब्रोसिस अफेक्ट सेल प्रोड्यूसिंग स्वेट, mucus and digestive juice. Their secretion become thick and build up plug. प्लग जो आहे तो तयार होतो त्या ट्रॅकमध्ये, डायजेस्टिव्ह ट्रॅक, रेस्पिरेटरी ट्रॅक, आणि त्यामुळे तिथलं फंक्शन जे आहे ते प्रॉपरली होत नाही. सिस्टिक फायब्रोसिसचं मीनिंग कळलं सगळ्यांना? अजून एक डिसीज सांगितलंय मस्क्युलर डिस्ट्रॉफी. म्हणजे काय? त्याच्यामध्ये मसल जे आहेत ते वीक होत जातात, मस्क्युलर वीकनेस येतो. मसल जर वीक झाले तर प्रॉपर मुवमेंट कॅरी आउट केली जाणार नाही. सो हे जे आहेत हे जेनेटिक डिसीजेस आहेत. ओके, यांच्यामध्ये जेनेटिक फॅक्टर इन्व्हॉल्व आहे ह्या डिसीजेससाठी. त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचा प्रॉब्लेम आहे हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल. याच्यामध्ये कोणते फॅक्टर इन्व्हॉल्व होतात? जेनेटिक अँड एन्व्हायरमेंट फॅक्टर आर इंटरॅक्टेड. जेनेटिक अँड एन्व्हायरमेंट फॅक्टर आर इंटरॅक्टेड. कोण कोण इंटरॅक्ट होतं? जेनेटिक फॅक्टर आणि एन्व्हायरमेंट फॅक्टर जे आहेत ते इंटरॅक्ट होतात आणि त्याच्यामुळे हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल यासारखे डिसीजेस जे आहेत ते कॉज केले जातात. जवळपास 5000 डिफरंट डिसीजेस नोन आहेत. 5000 डिफरंट डिसीजेस आर नोन टू बी कॉज्ड बाय डिफेक्ट इन सिंगल जीन. एका जीन मध्ये डिफेक्ट झाल्यामुळे होणारे जवळपास 5000 डिफरंट डिसीजेस आहेत. डिफेक्ट इन सिंगल जीन. सिंगल जीन मध्ये डिफेक्ट झाल्यामुळे होणारे डिसीजेस बरेच आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला डिसीजेस कोणते सांगितलेले? एक आहे सिकल सेल ॲनिमिया. माहिती आहे हा? एका जीन मध्ये म्युटेशन होतं की नाही? एकाच मध्ये होतं. कुठल्या अमिनो ऍसिड ऐवजी कुठला अमिनो ऍसिड? ग्लुटामिक ऍसिड ऐवजी. ओके, ते ऍड झालेलं असतं त्यामुळे सिकल सेल ॲनिमिया होतो. सेल ज्या आहेत त्या सिकल शेपच्या होतात, आरबीसी, आणि ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट नीट होत नाही, क्वालिटी खराब होते. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय? थॅलासेमिया. हा पण झालाय. यात आणि यात काय फरक असतो? थॅलासेमिया मध्ये आणि सिकल सेल ॲनिमिया मध्ये काय फरक आहे? दोन्ही पण ॲनिमिया आहेत.
बोलू नका. काय स्टेटमेंट सांगितलं? देर आर मोर दॅन 5000 डिफरंट डिसीजेस आर नोन टू बी कॉज्ड बाय डिफेक्ट इन सिंगल जीन. 5000 पेक्षा जास्त डिसीजेस माहिती आहेत की जे एका जीन मध्ये झालेल्या म्युटेशनमुळे किंवा डिफेक्टमुळे ते डिसीजेस होतात. काही एक्झाम्पल इथं दिलेले आहेत. सिकल सेल ॲनिमिया आणि थॅलासेमिया दोन्ही तुम्ही शिकलेला आहात. सिकल सेल ॲनिमियामध्ये काय प्रॉब्लेम होतो? ग्लुटामिक ऍसिडच्या ऐवजी काय ऍड झालेलं असतं? व्हॅलिन, आणि त्यामुळे त्या हिमोग्लोबिनचा शेप चेंज होतो, आरबीसीचा चेंज होतो, सिकल शेपची होते आणि तिची ऑक्सिजन कॅरी करण्याची कॅपॅसिटी काय होते? कमी होते. ओके, थॅलासेमियामध्ये काय होतं? चेन तयार होत नाही. मग कुठली चेन नाही तयार होत त्या बेसिसवरती टाइप आहे, अल्फा थॅलासेमिया किंवा बीटा थॅलासेमिया. एक प्रॉब्लेम क्वालिटेटिव्ह आहे, दुसरा क्वालिटेटिव्ह कुठला आहे? त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे पण त्याची क्वालिटी खराब झालेली, तो ऑक्सिजन नाही तेवढा ट्रान्सपोर्ट करत. आणि दुसरा जो आहे थॅलासेमिया, क्वांटिटेटिव्ह प्रॉब्लेम आहे, तेवढ्या क्वांटिटीमध्ये फंक्शनल हिमोग्लोबिन तयार होत नाही. सगळ्यांना दोन्ही डिसीज माहिती आहेत. आताच मी तुम्हाला सिस्टिक फायब्रोसिस सांगितलं, बरोबर? सिस्टिक फायब्रोसिस आता सांगितलेलं आहे. नेक्स्ट थॅलासेमिया झालं, सिकल सेल ॲनिमिया. हिमोफिलिया एक तुम्हाला माहिती आहे, हिमोफिलिया ब्लड क्लॉटिंगशी रिलेटेड आहे. अल्बिनिझम सुद्धा माहिती आहे. अल्बिनिझम माहिती आहे ना? काय असतं अल्बिनिझम मध्ये? काय? बरोबर, स्किन कलर म्हणजे ते पिगमेंट जे आहे ते तयार होत नाही. पिगमेंट, बरोबर. आईजला कलर देणारा पिगमेंट, स्किनला कलर देणारा आणि हेअरला कलर देणारा पिगमेंट, ते पिगमेंटच तयार होत नाही, त्यामुळे त्या गोष्टींना कलर राहत नाही. ओके, तर तो जो डिफेक्ट आहे त्याला आपण अल्बिनिझम म्हणतो. तो सुद्धा सिंगल जीन म्युटेशननी होतो. आता राहिले बघा हंटिंग्टन कोरिया आणि टे सॅक्स डिसीज. यांचं मीनिंग काय बघा? टे सॅक्स डिसीज जो आहे याच्यामध्ये नर्व इन ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड आर डिस्ट्रॉइड. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मधल्या नर्व ज्या आहेत त्या डिस्ट्रॉय होतात. कोणत्या डिसीज मध्ये? टे सॅक्स डिसीज मध्ये. त्यानंतर नेक्स्ट जो दिलेला आहे हंटिंग्टन कोरिया, याच्यामध्ये नर्व सेल इन ब्रेन ब्रेकडाऊन. त्या डिसीज मध्ये सुद्धा ब्रेन मधल्या ज्या नर्व सेल आहेत त्या ब्रेक होतात. दोन्ही डिसीज मध्ये नीट लक्षात ठेवा, टे सॅक्स मध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड दोन्ही मधल्या नर्व ज्या आहेत त्या डिस्ट्रॉय होतात. हंटिंग्टन डिसीज मध्ये ब्रेन मधल्या नर्व सेल ब्रेक होतात. आणि अजून एक दिलेला आहे अल्कॅप्टोन्युरिया. मी तो तिथं लिहिलेला नाही पण बुक मध्ये दिलेला आहे बघा. अल्कॅप्टोन्युरिया, accumulation of होमोजेन्टिसिक ऍसिड इन ब्लड मध्ये. जसं की आपण फेनिलकीटोन्युरिया शिकलो. फेनिलकीटोन्युरिया मध्ये काय होतं सांगा? कुठला एन्झाईम नाही तयार होत? फेनिलॅलानाइन हायड्रॉक्सिलेज. ते नाही तयार झालं म्हणून काय झालं? फेनिलॅलानाइनचं कन्व्हर्जन टायरोसिन मध्ये होत नाही. सो फेनिलॅलानाइन कुठे कुठे ॲक्युमुलेट होतं? ब्लड आणि सीएसएस मध्ये जर ॲक्युमुलेट झालं तर ब्रेन रिटार्ड, मेंटल रिटार्डेशन होतं. इनबॉर्न डिसीज आहे हा. लहान मुलांमध्ये ब्रेनची डेव्हलपमेंट जी होती त्या फेनिलॅलानाइनमुळे होत नाही. आणि ब्लड मध्ये एक्सेस झालं की ते युरिन मधून बॉडीच्या बाहेर रिलीज होतं, त्याला आपण काय म्हणतो? फेनिलकीटोन्युरिया. तसं अल्कॅप्टोन्युरिया याच्यामध्ये काय झालेलं आहे? ॲक्युमुलेशन ऑफ होमोजेन्टिसिक ऍसिड इन ब्लड मध्ये होमोजेन्टिसिक ऍसिड जे आहे ते ॲक्युमुलेट होतं. ब्लड मध्ये जर होमोजेन्टिसिक ऍसिड ॲक्युमुलेट झालं तर ते सुद्धा युरिन मधून रिलीज होतं आणि त्यालाच काय म्हटलं जातं? अल्कॅप्टोन्युरिया असं म्हटलं जातं. सगळ्यांना डिसीजेस समजले? हे जे नेम सांगितलेले ते सिंगल जीनच्या म्युटेशननी होतात. बोर्डवरचं कंटेंट मी एकदा रिपीट करते बघा. जीन म्हणजे काय? सेगमेंट ऑफ DNA which codes for functional protein. It is called as gene. Gene therapy म्हणजे काय? DNA that code for specific gene. DNA च्या ज्या पार्ट वरती जीन आहे असा DNA चा पार्ट कुठे इन्सर्ट केला जातो? इंडिव्हिज्युअल बॉडी सेल मध्ये इन्सर्ट केला जातो. याला काय म्हणायचं? जीन थेरपी. खरंच एवढी गरज आहे का? एवढे आजार आहेत का? मग तुम्हाला सांगितलं किती आहेत. Most diseases, not all, but most diseases have genetic factor in them. बऱ्याच डिसीजेस मध्ये जेनेटिक फॅक्टर असतो. सिस्टिक फायब्रोसिस, हेमोफिलिया, मस्क्युलर डिस्ट्रॉफी यांच्यामध्ये जेनेटिक फॅक्टर इन्व्हॉल्व आहे. हाय ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल फक्त जेनेटिक नाहीये, काही प्रमाणात जेनेटिक आणि काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर, आपला लाईफस्टाईल या गोष्टी तिथं मॅटर करतात. बरेच म्हणजे जवळपास 5000 डिफरंट डिसीजेस माहिती आहेत की जे एका जीन मधल्या म्युटेशननी होत असतात. एवढं सगळ्यांना कळलंय? ओके, सिंगल जीन म्युटेशननी होणारे 5000 डिसीजेस आहेत, त्यांची इथे नावं दिली. तुमच्या किती लक्षात राहिली? सिकल सेल ॲनिमिया,
थॅलासेमिया, हेमोफिलिया, टे सॅक्स डिसीज, हंटिंग्टन कोरिया, सिस्टिक फायब्रोसिस, अल्बिनिझम, अजून अल्कॅप्टम युरिया. करेक्ट. हे सगळे जे डिसीजेस आहेत सिंगल जीन म्युटेशननी कॉज होतात. आता आपल्याला वाटेल की फक्त डिसीज मध्ये जीन थेरपी द्यायची का? नाही, अशा बऱ्याच कंडिशन आहेत ज्या ठिकाणी जीन थेरपी दिली जाते. त्याची लिस्ट दिलेली आहे. बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार कराल तर ती जी लिस्ट दिलेली आहे त्याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कोणकोणत्या कंडिशन मध्ये जीन थेरपी दिली जाते. प्रत्येक स्टेटमेंट मध्ये इम्पॉर्टंट वर्डला तुम्ही अंडरलाईन करा आणि तेवढं लक्षात ठेवा की कधी कधी जीन थेरपी दिली जाईल. एक तर तुम्हाला माहितीये की ऑलरेडी जर एखादा जीन खराब झालेला असेल तर खराब जीन काढायचा आणि त्याऐवजी नॉर्मल जीन त्या ठिकाणी इन्सर्ट करायचा. ही एक नॉर्मल आहे ज्याच्यामध्ये जीन थेरपी यूज केली जाते. सो फर्स्ट, टू रिप्लेस मिसिंग और डिफेक्टिव्ह जीन. एखादा जीन मिसिंग आहे किंवा डिफेक्टिव्ह आहे तर त्या जीनला रिप्लेस करण्यासाठी त्याऐवजी दुसरा नॉर्मल जीन इन्सर्ट केला जातो. त्या कंडिशन मध्ये जीन थेरपी यूज होते. सो टू रिप्लेस मिसिंग और डिफेक्टिव्ह जीन. जर एखादा जीन डिफेक्टिव्ह असेल तर त्याला रिप्लेस करण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट, डिलिव्हर जीन दॅट स्पीड अप. डिलिव्हर जीन दॅट speed up destruction of cancerous cell. ठीक आहे. कॅन्सर सेल मध्ये असे जीन इन्सर्ट करायचे की ते जीन त्या सेलला काय करतील? डिस्ट्रक्ट करतील किंवा डिस्ट्रॉय. कॅन्सर मध्ये आपल्याला काय करायचे? ज्या कॅन्सरस सेल आहे त्यांना फक्त किल करायचे. त्या किल झाल्या तर डिसीज बरा होणार आहे. सो या कंडिशन मध्ये सुद्धा अशी मेथड यूज केली जाऊ शकते की जी कॅन्सरस सेल आहे त्या सेलमध्ये असा जीन इन्सर्ट करायचा जो जीन त्याच सेलला डिस्ट्रॉय करायला मदत करेल. सो ही ह्या वेळी एक जीन थेरपी असू शकते. नेक्स्ट, सप्लाय जीन that cause cancer cell to revert back. कॅन्सरच्या बाबतीत हे दोन सांगितले, टू रिव्हर्ट बॅक. एक तर असा जीन इन्सर्ट करा जो कॅन्सर सेलला काय करेल? डिस्टर्ब करेल. किंवा असा जीन इन्स्ट्रक्ट करा ज्याच्यामुळे कॅन्सरस सेल पुन्हा नॉर्मल होईल. ती कॅन्सरस राहणार नाही. तिच्याही जीन मध्ये काहीतरी डिफेक्ट झालाय त्यामुळे ती कशी झालेली आहे? कॅन्सरस झालेली आहे. जो डिफेक्ट आहे तो काढून त्याऐवजी जर नॉर्मल जीन घातला तर काय होईल? कॅन्सर सगळ्यांना कळतो ना? म्हणजे काय असतं? अनन्यूमरेबली सेल ज्या काय अनकंट्रोलेबली डिवाइड होत राहतात. त्यांच्या डिव्हिजनवर कंट्रोलच नाही. ती काय होत नाहीये? डाय होत नाहीये. मग एक तर तुम्ही तिला डाय करा, असा जीन इन्सर्ट करा की त्याच्यामुळे ती सेल किल होईल. किंवा सेल मधला जो जीन डिफेक्टिव्ह झालेला आहे, ज्या जीनमुळे ती नॉर्मल सेल कॅन्सरच झालेली, तो जीनच काढा आणि त्याऐवजी काय करा? नॉर्मल जीन इन्सर्ट करा तर ती कॅन्सरस सेल पुन्हा नॉर्मल होईल. काही टाइम पिरियड नंतर तिची डेथ होईल. डिव्हिजन व्यवस्थित होईल. सो या वेळी एक तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट, डिलिव्हर बॅक्टेरिया व्हायरल जीन ॲज व्हॅक्सिनेशन. डिलिव्हर बॅक्टेरियल और व्हायरल जीन व्हॅक्सिनेशन. पहिली सगळ्यांना माहिती आहे ना? मी जेव्हा सांगते लिहिते तेव्हाच लक्षात ठेवा हे पॉईंट. पहिला काय सांगितलं? डिफेक्टिव्ह जीनला रिप्लेस करण्यासाठी. दुसरे दोन्ही कॅन्सरमध्ये कॅन्सरस सेलला डिस्टर्ब करण्यासाठी. त्यानंतर कॅन्सरस सेल रिवर्ट होईल आणि पुन्हा नॉर्मल होईल असे करण्यासाठी काही जीन. आता काय सांगितलं की असे बॅक्टेरियल किंवा व्हायरल जीन इन्सर्ट करा की ते व्हॅक्सिनेशनचं काम करेल. व्हॅक्सिन म्हणजे काय आहे? बॅक्टेरियल किंवा व्हायरल प्रोटीन आपण घेतोय ज्याच्या अगेन्स्ट आपली इम्युन सिस्टीम ऍक्टिव्हेट होते, अँटीबॉडी तयार करते. तो जीनच जर घेतला, बॅक्टेरियल प्रोटीन तयार करणारा, अँटीजन तयार करणारा जर जीन घेतला तर बॉडीमध्ये काय तयार होईल? अँटीजन. अँटीजन तयार झाला, आपली इम्युन सिस्टीम काय होईल? ऍक्टिव्हेट होईल आणि त्याच्या अगेन्स्ट काय तयार करेल? अँटीबॉडी तयार करेल. सो याही वेळी व्हॅक्सिनेशन मध्ये यूज होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, डिलिव्हर डीएनए अँटीजन एक्सप्रेस अँड जनरेट इम्युन रिस्पॉन्स. हे आणि हे सेमच आहे. डिलिव्हर डीएनए अँटीजन एक्सप्रेस
इम्यून रिस्पॉन्स. काय केलं, डीएनए डिलिव्हर केला. डीएनए जर इन्सर्ट केला तर त्या डीएनए पासून काय तयार होणार, अँटीजन. अँटीजन जर तयार झाला तर आपला इम्यून रिस्पॉन्स याच्यामध्ये स्टिम्युलेट होणार आहे. नेक्स्ट बघा, सप्लाय ऑफ जीन फॉर इम्पेरिंग व्हायरल रेप्लिकेशन. सप्लाय ऑफ जीन फॉर इम्पेरिंग व्हायरल रेप्लिकेशन. असे जीन इन्सर्ट करा की तुमच्या बॉडीमध्ये जरी व्हायरस आला तर त्या व्हायरसचं रेप्लिकेशन प्रिव्हेंट करून टाकेल. व्हायरसला त्याच्या स्वतःच्या रेप्लिका करून देणार नाही, व्हायरसचा नंबर वाढू देणार नाही. असे जर जीन इन्सर्ट करून ठेवले तर आपल्या सेलला व्हायरसचे इन्फेक्शन होणार नाही. सो याही वेळी तुम्ही जीन यूज करू शकता, जीन थेरपी. नेक्स्ट बघा, प्रोव्हाइड जीन दॅट प्रमोट ग्रोथ ऑफ न्यू टिश्यू. प्रोव्हाइड जीन दॅट प्रमोट growth of new tissue. ठीक आहे, असे जीन प्रोव्हाइड करा की ज्या जीनमुळे नवीन टिश्यू जे आहे त्याची ग्रोथ प्रमोट होईल, जास्त नवीन टिश्यू ग्रो होईल. म्हणजे इंजर्ड पेशंट जे असतील, बर्न पेशंट जे असतील, ज्यांच्यामध्ये नवीन टिश्यू तयार होणं गरजेचं असेल, किंवा हार्टमध्ये कुठला टिश्यू डॅमेज झालेला आहे तर तिथं नवीन टिश्यू तयार होण्यासाठी तुम्ही अशी जीन इन्सर्ट करू शकता की ज्याच्यामुळे नवीन टिश्यूची ग्रोथ जी आहे ती प्रमोट होईल. डिलिव्हर जीन दॅट स्टिम्युलेट हिलिंग. डिलिव्हर जीन दॅट स्टिम्युलेट हिलिंग. ठीक आहे, जीन थेरपीमध्ये किती थेरपी सांगितल्या बघा. सगळ्यात फर्स्ट काय सांगितलं, मिसिंग किंवा डिफेक्टिव्ह जीन रिप्लेस करण्यासाठी. सेकंड दोन आहेत त्या कॅन्सरमध्ये. कॅन्सरमध्ये पहिलं काय सांगितलं, ओके, कॅन्सर सेल डिस्ट्रक्ट करण्यासाठी आपण डीएनए इन्सर्ट करू शकतो. त्यानंतर कॅन्सरस सेलला रिव्हर्स बॅकग्राऊंड नॉर्मल करण्यासाठी आपण डीएनए किंवा जीन सप्लाय करू शकतो. व्हायरल किंवा बॅक्टेरियल जीन जर आपण इन्सर्ट केला तर त्यांचा अँटीजन तयार होईल आणि बॉडीमध्ये इम्युन रिस्पॉन्स दिला जाईल. हे दोन्ही त्याच्याशीच रिलेटेड आहेत. नेक्स्ट, असे जीन आपल्या बॉडीमध्ये सप्लाय करायचे की जे व्हायरल रेप्लिकेशन काय करतील, इम्पेअर करतील, स्टॉप करतील, होऊ देणार नाही रेप्लिकेशन. नेक्स्ट, आपल्या बॉडीमध्ये असे जीन इन्सर्ट करायचे जे नवीन टिश्यू फॉर्मेशन प्रमोट करतील, नवीन टिश्यू तयार होईल, इंजुरी असेल तर ती हील होईल. आणि हिलिंगसाठी हे दोन्ही जे आहेत ते सेम आहेत. कुठले दोन दोन सेम आहेत बघा, मिसिंग किंवा डिफेक्टिव्ह जीन रिप्लेस करण्यासाठी हा एकच, कॅन्सरसाठी दोन. एक तर कॅन्सरच्या सेलला डिस्ट्रक्ट करण्यासाठी जीन इन्सर्ट करा किंवा कॅन्सरच्या सेलला रिव्हर्स नॉर्मल करण्यासाठी जीन इन्सर्ट करा, हे दोन. नंतरचे दोन सेम आहेत. बॅक्टेरियल किंवा व्हायरल जीन जर इन्सर्ट केला तर ते काय म्हणून काम करेल, वॅक्सिन. ते असं काम करेल. कसं की डीएनए जर इन्सर्ट केला तर त्या डीएनए पासून काय तयार होईल, अँटीजन. जर अँटीजन तयार झालं तर कोण स्टिम्युलेट होईल, इम्युन सिस्टीम, आणि इम्युन रिस्पॉन्स तयार होईल. सो हे दोन सेम आहेत, हे दोन सेम आहेत. इकडचे दोन कुठले की एक असे जीन इन्सर्ट करा ज्याच्यामुळे काय काय होईल, नवीन टिश्यू तयार होईल. जर नवीन टिश्यू तयार झाला तर हिलिंगची प्रोसेस काय होणार आहे, स्टिम्युलेट होणार आहे. आणि अजून एक, व्हायरससाठी आपण त्याचं रेप्लिकेशन स्टॉप करणारे जीन सुद्धा इन्सर्ट करू शकतो. कळलं हे? सो या एवढ्या केसमध्ये आपण जीन थेरपी यूज करू शकतो. सो जीन थेरपी कुठे यूज होऊ शकते, किती वेजनी यूज होऊ शकते हे तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट बघा, डिलिव्हरी ऑफ जीन इनटू द सेल. ते जे जीन आहेत जे आपल्या सेलमध्ये इन्सर्ट करायचे ते किती वेने इन्सर्ट होऊ शकतात, 3 वेज आहेत. एक्स विवो, इन विवो आणि व्हायरोसोम त्याचा यूज करून. सो एक्स विवो जे दिलेले आहे त्याच्यामध्ये बघा, इन एक्स विवो डिलिव्हरी वेअर सेल्स आर रिमूव्ड फ्रॉम द पेशंट. पेशंटच्या बॉडीमधल्या सेल काय करायच्या आहेत, रिमूव्ह करायच्या. नेक्स्ट बघा, अँड देन जीन इज इंट्रोड्युस्ड युझिंग व्हायरल ऑर नॉन व्हायरल व्हेक्टर. नंतर त्यांच्यामध्ये प्लाझमिड किंवा बाकीचा कुठलाही व्हेक्टर यूज करून काय करायचा, जीन इंट्रोड्यूस करायचा. काय केलं मुलांना बघा, एक्स विवो मध्ये पहिल्यांदा काय केलं, पेशंटच्या बॉडीमधली सेल काढून घेतली. ठीक आहे, डिफेक्टिव्ह सेल जी आहे ती काढून घेतली. सेल काढल्यानंतर त्याच्यामध्ये व्हायरल किंवा इतर व्हेक्टरच्या मदतीनं काय केलं, जीन इंट्रोड्यूस केला. ओके, ही एक मेथड आहे. फॉर एक्झाम्पल पार्किन्सन्स डिसीज, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, झालाय ना पार्किन्सन्स आणि अल्झायमर, तर त्याच्यामध्ये या वेळी केलं जातं. सेकंड बघा, इन व्हिवो. इन व्हिवो मध्ये काय सांगितलं,
where therapeutic gene are directly delivered in the cell at the target site of the diseased tissue. इथं पेशंटच्या बॉडीमधली सेल रिमूव्ह केली जात नाही, डायरेक्ट डीएनए इन्सर्ट केला जातो. सो वेअर थेरापेटिक जीन आर डायरेक्टली डिलिव्हर्ड इन द सेल ॲट द टार्गेट साईट. टार्गेट साईटलाच जीन जो आहे तो काय केला जातो, डिलिव्हर केला जातो किंवा इन्सर्ट केला जातो. ओके, लाईक इंट्राव्हेनस इन्फ्युजन जीन टू ट्रीट द कॅन्सर आर इंजेक्टेड डायरेक्टली इन टू द ट्युमर. म्हणजे ट्युमरमध्ये डायरेक्टली जीन इंट्रोड्यूस करायचे आणि त्या ट्युमरला किल करायचं. नेक्स्ट आहे यूज ऑफ व्हायरोसोम. तर व्हायरोसोम काय आहे, लायपोझोम प्लस इनॅक्टिवेटेड HIV. लायपोझोम माहिती आहे, मायसेल माहिती आहे, लिपिड बायलेअर माहिती आहे. त्यानंतर मायसेल शिकला आठवते का? हां, बाजूला हायड्रोफिलिक हेड असतात आणि सगळ्या हायड्रोफोबिक टेल आतमध्ये जातात. ते जे बॉल लाईक स्पेरिकल स्ट्रक्चर तयार होतं ते काय झालं, मायसेल. आणि तसाच लायपोझोम असतो, परवा सांगितलं होतं, आतमध्ये पोकळ जागा शिल्लक ठेवली जाते. ड्रग डिलिव्हरीसाठी सांगितलं तुम्हाला या पद्धतीनं. तर या लाईनिंगला इथं लिपिड प्रेझेंट असतं आणि असा हा जो बॉल तयार केलेला आहे त्याच्या आतमध्ये इथं जागा आहे. या स्ट्रक्चरला म्हटलं जातं लायपोझोम. येत्या लक्षात लायपोझोम कसं आहे, लिपिडचा बायलेअरच आहे, फक्त तो बायलेअर या पद्धतीनं जॉईन झाला एकमेकांना आणि स्ट्रक्चर. सो ते लायपोझोम आणि इनॅक्टिवेटेड HIV यांचा यूज करून, यूज ऑफ व्हायरोझोम बायोनिक चिप आर द अदर मेथड इन जीन डिलिव्हरी. म्हणजे ह्या व्हायरोझोमचा यूज करून सुद्धा तुम्ही जीन डिलिव्हर करू शकता. सांगा, जीन डिलिव्हर करण्याच्या किती मेथड आहेत? 3. पहिला काय सांगितला, एक्स विवो, दुसरी इन विवो आणि तिसरी व्हायरोझोम. एक्स विवो मध्ये काय केलं जातं, पेशंटच्या बॉडीमधल्या सेल रिमूव्ह केल्या जातात आणि नंतर जीन जो आहे तो इंट्रोड्यूस केला जातो विथ हेल्प ऑफ व्हायरल और नॉन व्हायरल व्हेक्टर. सेकंड काय सांगितलं, इन विवो. इन विवो मध्ये काय सांगितलं, हां, डायरेक्ट साईटमध्येच जे साईट आहे डिलिव्हरी साईट, तर त्या साईटमध्येच डायरेक्ट जीन जो आहे तो इन्सर्ट केला जातो. फॉर एक्झाम्पल, ट्युमरच्या सेलना किल करण्यासाठी, त्या कॅन्सरला ट्रीट करण्यासाठी जीन इन्फ्यूज केले जातात. आणि लास्ट आहे यूज ऑफ व्हायरोझोम. व्हायरोझोम यूज करून सुद्धा जीन डिलिव्हर केला जाऊ शकतो. सो जीन डिलिव्हर करण्याच्या ह्या 3 मेथड्स आहेत. हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली. बरं, आतापर्यंत मी काय काय सांगितलं, जीन म्हणजे काय सगळ्यांना कळलं. जीन थेरपी म्हणजे काय, काय असतं जीन थेरपी? हां, डीएनए कंटेनिंग और डीएनए विच कोड्स फॉर जीन. ज्या डीएनए मध्ये जीन आहे असा डीएनएचा सेगमेंट कुठे इंट्रोड्यूस करतो आपण? ओके, इंडिव्हिज्युअल सेल्स ऑफ बॉडी. याला काय म्हणायचं, जीन थेरपी. बरेच सगळे डिसीजेस जीन होत आहेत का? नाही, पण बरेच आहेत की जे जीनमुळे होत आहेत. मग तुम्हाला एक्झाम्पल कळले. ओके, जीन थेरपी किती वेळी यूज होऊ शकते कळलं का? एक तर डिफेक्टिव्ह जीन रिमूव्ह करण्यासाठी, रिप्लेस करण्यासाठी. नेक्स्ट, कॅन्सरमध्ये 2 वेळी होऊ शकतात. वॅक्सिनेशनमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट अँटीजन तयार करणारा जीन इंट्रोड्यूस करा. पुढे काय सांगितलं, हां, व्हायरसचं रेप्लिकेशन स्टॉप करण्यासाठी आणि हिलिंगची प्रोसेस स्टिम्युलेट करण्यासाठी, नवीन टिश्यू तयार होण्यासाठी यावेळी यूज होऊ शकतो. आता ही जी जीन थेरपी आहे तो जीन तुम्ही कोणत्या सेलमध्ये इंट्रोड्यूस करताय त्या बेसिसवरती जीन थेरपीचे 2 टाईप आहेत. पहिला आहे जर्म लाईन जीन थेरपी आणि दुसरी आहे सोमॅटिक सेल जीन थेरपी. सो फर्स्ट इज जर्म लाईन जीन थेरपी. RH फॅक्टर त्याच्यामध्ये आहे. पुढे हा, तर मग नाही चालेल. पॉझिटिव्ह, फक्त पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपसाठी चालेल. RH फॅक्टरचा सुद्धा विचार करून मग तो द्यावा लागेल. तसं मग O निगेटिव्ह होऊ शकतो. O निगेटिव्ह मध्ये कोणताच अँटीजन नाही. नेक्स्ट इज फॉर्म्स ऑफ जीन थेरपी. ठीक आहे, त्यातला फर्स्ट आहे जर्म लाईन जीन थेरपी. जर्म लाईन जीन थेरपी. जर्म लाईन जीन थेरपीमध्ये तुम्हाला 2 ते 3च पॉईंट लक्षात ठेवायचे. पहिलं की जीन कोणत्या सेलमध्ये इंट्रोड्यूस होऊ शकतो आणि त्याचा फायदा काय होतो.
फर्स्ट बघा, हेल्दी जीन इज इंट्रोड्यूस्ड इन healthy gene is introduced in germ cell. हेल्दी जीन कोणामध्ये इंट्रोड्यूस केला जातो? जर्म सेल मध्ये. कोणत्या जर्म सेल? एग, दुसरी आहे स्पर्म आणि तिसरी आहे एम्ब्रियो. याच्या 3 आहेत या जर्म सेल आहेत आणि यांच्यामध्ये आपण जीन हेल्दी जीन काय करू शकतो? इंट्रोड्यूस करू शकतो. काय सांगते मी? जीन थेरपीचे किती फॉर्म आहेत? 2. पहिला बोर्ड वरती लिहिलाय कुठला? जर्म लाईन जीन थेरपी. त्याच्या नावातच आहे. हेल्दी जीन कुठे इंट्रोड्यूस करायचा? जर्म सेल मध्ये. जर्म सेल कोणकोणते आहेत? एग आणि स्पर्म सोडून अर्ली एम्ब्रियो. म्हणजे एक स्पर्म फ्यूज झाल्यानंतर काय तयार होतो? जायगोट. आणि जायगोट डिवाइड होऊन सुरुवातीची जी स्टेज आहे त्याला काय म्हणतो आपण? अर्ली एम्ब्रियो. तर त्या अर्ली एम्ब्रियोनिक सेल मध्ये सुद्धा तुम्ही हा जीन इंट्रोड्यूस करू शकता. त्याच्यामुळे फायदा काय होतो? इट अलाव transmission of modified genetic information. It allow transmission of modified genetic information to next generation. याच्यामुळे काय होतंय? तर मॉडिफाईड जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे ती नेक्स्ट जनरेशन कडे पास ऑन होते. साहजिक आहे, जर जर्म सेल तुम्ही ट्रीट केल्या तर या जर्म सेल मधली जेनेटिक इन्फॉर्मेशन नेक्स्ट जनरेशन कडे जाणारच आहे. त्यामुळे ते मॉडिफाईड जीन पुढच्या जनरेशन कडे पास ऑन होतात. ओके, हा इथे लक्षात ठेवण्याचा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. इट इज नॉट एनकरेज इन ह्युमन बिंग. म्हणजे ही जी जर्म लाईन जीन थेरपी जी आहे ती ह्युमन बिंग मध्ये यूज केली जात नाही किंवा तशी परमिशन नाही यूज करण्यासाठी. वेगवेगळ्या इश्यूजमुळे किंवा वेगवेगळ्या रिझनमुळे अजून ह्युमन बिंग मध्ये जर्म लाईन जीन थेरपी यूज केली जात नाही. पण मीनिंग लक्षात ठेवा, जर्म लाईन जीन थेरपी मध्ये जीन कोणामध्ये इंट्रोड्यूस केला जातो? जर्म सेल. त्याच्यामध्ये एग, स्पर्म आणि एम्ब्रियो. आणि यात जर इंट्रोड्यूस केला तर तो जो मॉडिफाईड जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती कुठे जाणार आहे? पुढच्या जनरेशन कडे पास ऑन होणार आहे. समजलं? पण हे जरी असेल तरी ऍप्लिकेबल नाहीये, अजून ह्युमन बिंग मध्ये त्याला अप्लाय केलेलं नाही. एवढं समजलं? येस. नेक्स्ट आहे सोमॅटिक थेरपी. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये